देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या आशीर्वादाने सुमित पाटील यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली आणि आज मी त्याच्या प्रभागातील जनतेला धन्यवाद देईन। या जनतेच्या आशीर्वादाच्यामुळे त्याच्यासमोर 6 लोकांचे फॉर्म होते, 2 फॉर्म बाद झाले आणि बाकीच्यांनी माघार घेऊन सुमित पाटील यांना पुन्हा एकदा पद्मानगरमध्ये प्रभाग क्रमांक 17B मधून जनतेची सेवा करण्याची संधी दिली। त्याबद्दल त्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने कोऑप्शनमध्ये असतानाही आणि मागच्या सभागृहात निवडून आल्यानंतरही सुमित पाटील यांनी जे विकासाचं काम केलेलं आहे पद्मानगरमध्ये आपल्याला बघायला मिळतं। पद्मानगरच्या गल्ल्या गल्ल्या सगळ्या काँक्रिटीकरणाच्या झालेल्या आहेत आणि म्हणून जनतेचा विश्वास त्याच्यावर प्रचंड निर्माण झालेला आहे आणि त्या विश्वासाचं फळीत आणि त्या विश्वासाचं बक्षीस आज पुन्हा एकदा आशीर्वादाच्या रूपाने सुमितला मिळालं आणि त्याच्यासमोर अर्ज भरलेल्या सगळ्याच उमेदवारांनाही असं वाटलं की सुमित पाटीलला पुन्हा एकदा संधी देणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचे फॉर्म माघार घेतले। हा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर हा पहिला असा निर्णय आहे की कुठल्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे आणि तो मान सुमित पाटील यांना मिळाला, भारतीय जनता पक्षाला मिळाला। त्याबद्दल निश्चितपणाने जनतेला धन्यवाद दिले पाहिजेत। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनीही फोनवर सुमित पाटील यांचं अभिनंदन केलं आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की भिवंडीमध्ये तुम्ही इतिहास घडवला, कारण नगरपालिका असताना एकदा बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले होते, पण आता महापालिका झाल्यानंतर कोणीच निवडून आला नव्हता। हा विजयाचा रथ असाच 15 तारखेपर्यंत चालू राहील आणि भारतीय जनता पार्टी सहकाऱ्यांच्या सोबत महायुतीच्या सोबत निश्चितपणाने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवण्यासाठी येत्या 15 दिवस सतत प्रयत्न करून भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवण्यासाठी मेहनत करेल। महापालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळी भौगोलिक परिस्थिती भिवंडीची माहिती आहे। भिवंडीच्या या भौगोलिक परिस्थितीवरून काही भाग असा आहे की जिथे इतर उमेदवार उभे राहू शकत नाही आणि काही भाग असा आहे की तिथे इकडले उमेदवार उभे राहू शकत नाही, त्यामुळे दोन्हीकडे ती समस्या आहेच आणि म्हणून आता महायुती झालेली आहे। महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा ह्या आमच्या महायुतीच्या निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या 19 जागा निवडून आल्या होत्या, एक आमच्यासोबत एक अपक्ष होता म्हणजे 20 जागा आणि शिवसेनेच्या 11 जागा होत्या। 31 जागा ह्या महायुतीच्या मागच्या वेळेला निवडून आलेल्या होत्या। आता निश्चितपणाने दोन्ही पक्षांची ताकद वाढलेली आहे आणि या वाढलेल्या ताकदीचा फायदा 45-46 नगरसेवक निवडून आणण्यापर्यंत होईल असा मला विश्वास आहे। आणि कसं बघता असा आपण जो प्रश्न उपस्थित केला तर निश्चितपणाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्यांनी मागच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेलं काम भिवंडी शहरामध्ये प्रचंड मोठं काम आहे। सगळ्याच क्षेत्रात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काम केलं। त्यानंतर मधल्या काळामध्ये विकास थांबला होता, तर पुन्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पुन्हा फंड यायला सुरुवात झाली। आता देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाच्या माध्यमातून त्यांनी जो विश्वास भिवंडी शहराच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे, कारण मागच्या 5 वर्षात भिवंडी शहरात प्रचंड निधी विकासासाठी आला आणि म्हणून भिवंडीच्या जनतेला आता अपेक्षा निर्माण झालेली की पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा या ठिकाणी जर महापौर आपण बसवला तर भिवंडी शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून कायापालट होण्यासाठी निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची दोघांची मदत होईल। आणि म्हणून आपल्याला जरी मनामध्ये शंका असली तरी आमच्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही, महायुतीची सत्ता निश्चित या शहरावर बसेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।